नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे महत्वाची जाहिरात आली आहे. त्या प्राचार्य, उपप्राचार्य किंवा मुख्याध्यापक या पदासाठी तुम्ही जर या पदासाठी फॉर्म करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की अर्ज कसा करायचा. पण याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना याच्यापूर्वीचा एक व्हिडिओ आहे की एमपीएससी ची प्रोफाईल कशी बनवावी. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. तो बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल अर्ज कसा करायचा. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, ज्यांचं प्रोफाईल बनलेलं असेल, ज्यांचं प्रोफाईल बनवून ठेवलं पण अपडेट नसेल त्या विद्यार्थ्यांनी, किंवा ज्यांचं प्रोफाईल बनलेलं आहे, प्रॉपर आहे, त्यांनी फॉर्म कसा भरायचा. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरताना काय अडचण येऊ शकते, काय करावे, प्रोफाईल कसे बनवावे, हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला, हा बघून घ्या. आणि प्रोफाईल अपडेट करता येते का, तर येते, कशी करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण तिकडे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन केली असेल तर लगेच जॉईन करा. तुम्ही अभ्यास झाला असेल, केला असेल, कुठे केला असेल, नसेल केला, तुमचा अभ्यास बऱ्याच वर्षापासून झाला असेल किंवा अभ्यास केलेलाच नाही, करायचा आहे, तर ह्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला या पदासाठी गट ब चं पद आहे, राजपत्रित पद आहे, खूप चांगलं पद आहे. 132 पदांसाठी कॉम्पिटिशन पण भयंकर असं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इग्नाइट अकॅडमी शिवाय तुम्हाला कुठेच बॅच मिळणार नाही. हे मी तुम्हाला का सांगतो, कारण छोट्या मोठ्या काहीतरी देणारे बऱ्याच अकॅडमी असेल, पण तुम्हाला ह्या ठिकाणी डेमो लेक्चर पण आम्ही देतो. डेमो लेक्चर बघून घ्या आणि मग बॅच जॉईन करा. बॅच तुमची लाईव्ह सेशन असणार, लाईव्ह बघायचंय. लाईव्ह बघायला नाही जमलं तर रेकॉर्ड होऊन जाते. तुमच्या वेळेत बघा, किती वेळेस बघा, रिपीट करून बघा, फास्ट करून बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा, काही प्रॉब्लेम नाहीये. अनलिमिटेड व्ह्यू, एक्सपर्ट फॅकल्टी आहे. डेमो लेक्चर युट्यूबला बघा. फ्री मध्ये तुम्हाला पीडीएफ लेक्चर नोट्स पण अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. चॅप्टर वाईज एमसीक्यू सेशन सॉल्विंग आहे. आणि आता या बॅचची फी तुम्हाला फक्त 6,999 आहे. 10,000 फी आहे, पण ऑफर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला 30% ऑफर पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 6,999 फी असणार आहे. ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा. कुठेच कोणाच बोलायची गरज नाही. अभ्यास जोरात चालू करा. आता समजून घेऊया आपण की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा. याच्या पाठीमागचा व्हिडिओ मी ऑलरेडी हा बनवला आहे, हा एकदा बघून घ्या. हा बघूनच मग हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, मग तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे. बाकी पुढे अपकमिंग व्हिडिओ कोणते बघा. कागदपत्रे, अनुभव कुणाला लागणार आहे, अनुभव नंतर फॉर्मॅट कसा असावा, सॅलरी लागते का, महिला आरक्षण, समांतर आरक्षण, एनसीएल बाबत डिटेलमध्ये कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरावा याचे व्हिडिओ माझे पुढे येणार आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करून ठेवा. पुढचे व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतील, नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला. चला, आता तुम्हाला ही जाहिरात आलेली टोटल 132 पदांसाठी जाहिरात आहे. जाहिरात मधलं पद कोणतं आहे, त्यामध्ये पदाला नाव बघा. मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक, आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट ब तांत्रिक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब चं पद आहे. खूप चांगलं पद आहे. पद संख्या 132 आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस आज दुपारपासून चालू झालेली आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरता वेळ तुम्हाला 15 ऑक्टोबर रात्री 12 वाजता लास्ट आहे. तुम्ही ऑफलाईन पण भरू शकता, पण माझं म्हणणं तुम्ही ऑनलाईनच भरा, ऑफलाईन भरू नका. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला आता एवढंच सांगणार. ते कोणासाठी आहे, ज्यांचं प्रोफाईल बनवलेले आहे. ज्यांचं प्रोफाईल अपडेट नसेल त्यांच्याबद्दल पण माहिती देतो, पण ज्यांचं प्रोफाईल बनवले नसेल तर यांनी मात्र पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या. मागे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कळणार नाही. लक्षात, प्रोफाईल कशी बनवावी असा व्हिडिओ मी घेतलेला आहे. ओके, आता ह्या दोघांमध्ये सांगतो मी तुम्हाला. त्यातला पहिला मुद्दा, प्रोफाईल बनवलेले असेल तर फॉर्म कसा भरायचा. एमपीएससी मधून फॉर्म भरताना तुम्ही पहिले जायचं वेबसाईटला. हा वेबसाईटला mpsc.gov.in ह्या वेबसाईटला तुम्हाला जायचं. ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे माय अकाउंट वरती. माय अकाउंट वरती तुम्हाला तुमचं प्रोफाईल चेक करायचं, कम्प्लिटेड आहे का. कम्प्लिटेड असेल तरच फॉर्म भरू शकता. कम्प्लिटेड नसेल तर तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएशन वर जाऊन लॉग करावं लागेल. लॉक केल्याशिवाय होत नाही. कम्प्लीट पाहिजे. त्यानंतर इथे ऑप्शन बघा, अपडेटेड अनलॉक प्रोफाईल आहे. चेंज पासवर्ड तुम्ही करू शकता, पण ठीक आहे. इथपर्यंत आला. पुढे जायचं तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनवर. बघा, माय अकाउंट तुम्ही चेक केलं, मग तुम्ही आले ऑनलाईन ऍप्लिकेशनवर. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली बघा ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. पब्लिश काय झालंय ते दिसतंय, नंबर दिसतोय, नेम दिसतंय, आणि ऍडव्हर्टाइजमेंटचं नेम पण मराठीमध्ये दिसतंय. मग आता 25 तारखेला पब्लिश झाली ही जाहिरात आहे 120 नंबरची 2025 ची, हेडमास्टर गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूलची. ही ऍड तुम्ही बघता. इथे व्ह्यू करायचं. व्ह्यू केल्यानंतर तुमच्यासमोर विंडो ओपन होते आणि त्या विंडो मध्ये तुम्हाला दिसते ऍड. ही ऍड आली तुम्हाला. स्टार्टिंग डेट कधी, लास्ट डेट कधी सगळं दिसतं इथे. तुम्हाला डाउनलोड पीडीएफ ही ऍड पण तुम्ही बघू शकता.
आणि इथे महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला चेक करायचं तुम्ही इलिजिबल आहात का. कारण तुम्ही जी प्रोफाईल अपडेट केली आहे त्या प्रोफाईलच्या अगेन्स्ट तुम्ही इलिजिबल आहात का ते दाखवते. इलिजिबल वरती चेक क्लिक करा, मग तुम्हाला दाखवते यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. आता काही जण येईल यू आर नॉट इलिजिबल, म्हणजे काय तुमचं प्रोफाईल बनलंय पण प्रोफाईल अपडेट नाहीये, किंवा अपडेट पण असेल तर या ऍडच्या अगेन्स्ट जी क्वालिफिकेशन लागतं, इंजिनिअरिंग लागतं किंवा डिप्लोमा लागतो. इंजिनिअरिंग असेल तर 2 वर्षाचा अनुभव लागतो, डिप्लोमा असेल तर 6 वर्षाचा अनुभव लागतो. तुम्ही टाकलेला आहे डिग्री टाकलेली, डिप्लोमा टाकलाय पण एक्सपिरियन्स टाकला नसेल तर नॉट एलिजिबल. तुम्ही एक्सपिरियन्स टाकलाय पण डिग्री डिप्लोमा प्रॉपर टाकले नाही तर नॉट एलिजिबल. समजते मी काय म्हणतो. सो हे चेक करा, मग काय होते नॉट एलिजिबल आलं तर तुम्हाला अपडेट करावं लागेल. मग दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. चेक एलिजिबिलिटी केल्यानंतर तुम्हाला सांगते बघा यू आर एलिजिबल आहात, तुम्ही अप्लाय करू शकता. इथे खाली लगेच राईट साईडला ही ऍड दिसते, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे अप्लाय करायचं. यू आर एलिजिबल फॉर अप्लाइंग पोस्ट ओनली, अप्लाय करायचं. पण अप्लाय करताना काही विद्यार्थ्यांना नॉट एलिजिबल आलं, म्हणजेच काय प्रोफाईल अपडेट नाही याचा अर्थ. काहीतरी गडबड प्रोफाईल मध्ये. सर माझं इंजिनिअरिंग झालंय, माझ्याकडे अनुभव पण आहे, मी भरलंय पण का येत नाही सर मला. मग परत एकदा प्रोफाईलला जा, प्रोफाईल नीट चेक करा. प्रोफाईल मध्ये सगळे मुद्दे म्हणजे कोणते कोणते मुद्दे याच्यामध्ये येतात प्रोफाईल मध्ये. तर प्रोफाईलवर जाण्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, माय अकाउंटवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला अपडेट आणि अनलॉक प्रोफाईल करावं लागेल. याच्यावरती क्लिक. जरी तुमचं दिसतंय प्रोफाईल स्टेटस कम्प्लीट आहे पण त्यात टाकलेली माहिती काहीतरी गडबड आहे, याला क्वालिफाय होत नाही तुम्ही, म्हणजे मग परत एकदा अपडेट अनलॉक प्रोफाईलवर क्लिक करा. त्यावर क्लिक केलं तुमच्या समोर ओटीपी येतो मोबाईलला ओटीपी इथे टाका, व्हेरीफाय करा आणि सबमिट करा. त्यानंतर मग तुम्ही पुढे जाता. या 6 स्टेप बघा, ह्या 6 स्टेप. एक म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन परत एकदा चेक करा, ऍड्रेस इन्फॉर्मेशन चेक करा, सेव्ह प्रॉपर झाली का खाली सेव्ह ऑप्शन चेक करा, अदर इन्फॉर्मेशन मध्ये जाऊन परत प्रॉपर खाली सेव्ह ऑप्शन चेक करा, क्वालिफिकेशन प्रॉपर बघा, तुमचं इंजिनिअरिंग झालंय का, बरोबर टाकलंय का, साल हे सगळं बरोबर आहे का, खाली सेव्ह केलंय का बटन, सेव्ह करून ग्रीन विंडो येते का चेक करा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे इथे. आणि दुसरा एक्सपिरियन्स तुम्ही कमीत कमी तुमचा डिग्री असेल तर 2 वर्षाचा 2 वर्ष प्लस असावा लागेल, डिप्लोमा असेल 6 किंवा 6 वर्ष प्लस असावं लागेल. त्यातली त्यात एक्सपिरियन्स तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचा आहे का, टीचिंग लेवलचा आहे का, प्रोफेशनल लेवलचा आहे का, 3 पैकी एक लागतो. तुम्हाला इथे दाखवतो, मी तुम्हाला दाखवतो बघा, एक्सपिरियन्स जो लागतो ना 3पैकीच एक लागतो. ऍड आहे ना, ऍड मध्ये त्यांनी सांगितलंय नेचर ऑफ जॉब कोणता असावा, एक तर प्रोफेशनल असावा, एक तर टीचिंग असावा, एक तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असावा. हे जर नसेल तिथे टाकलं तर तुम्हाला नॉट एलिजिबल येईल. त्यामुळे परत एकदा जाऊन चेक करा की एक्सपिरियन्स मध्ये या 3पैकीच एक वर्ड असावा. तुम्ही व्हेरीफाय करा तुमचं जॉबचं नेचर काय आहे 3पैकी, त्यानुसार टाका, नाही तर नॉट एलिजिबल येईल तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. हा, हे 2 स्टेप महत्वाचे आहे. बाकी साइन आणि फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे, प्रॉपर अपलोड करायचं. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. यामध्ये मी तुम्हाला आता बोललो क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही एकदा जाऊन चेक करा तुमचं इथे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मध्ये दिसतं का, आहे ग्रॅज्युएशन पण वेगळंच काहीतरी झालंय का तुमचं, एकदा चेक करा. ते अपडेट करा. अपडेट करता येते, येस अपडेट करता येते, काही प्रॉब्लेम नाही. बघा खाली एक विंडो स्क्रोल केला की इथे क्वालिफिकेशन टाईप तुम्ही अपडेट करू शकता. ही सगळी माहिती भरायची आहे आणि सेव्ह करायची. प्रॉपर माहिती भरून सेव्ह करा. सेम तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मध्ये पण तुम्हाला जाऊन बघा एडिट करता येतो. तुमचा जुना एक्सपिरियन्स टाकलाय तुम्ही, सर माझ्याकडून चुकलं, माझ्याकडून काय झालं इथे ऍडमिशन नेचर ऑफ जॉब ना चुकलंय, मग तुम्ही जा इथे एडिट करा. जर एडिट नाही करायचं काही हरकत नाही, खाली परत दुसरा जॉब तुम्ही अपडेट करू शकता. खाली जाऊन तुम्ही अपडेट करू शकता. बघा स्टेप 6 ला जायचं, अपडेट करायचे, क्लिक करून अपडेट करून टाकू तुम्ही. ओके, अपडेट करा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मध्ये अपडेट करू शकता. ओके, आणि मग सेव्ह करायचं. सेव्ह झालं तुमचं आणि मग परत एकदा तुम्हाला प्रोफाईलवर जायचं. परत एकदा काय करायचं आहे, प्रोफाईलवर जाऊन हे फोटो वगैरे अपलोड करून प्रोफाईलवर जायचं आहे, सेव्ह करायचंय, सबमिट अँड लॉक करायचं. बरं का, हे नेहमी लक्षात ठेवा, लॉक केल्याशिवाय तुम्हाला इथे अर्ज करता येत नाही. आणि मग परत एकदा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जा, व्ह्यू करा आणि परत एकदा तुम्हाला दिसतंय की तुम्ही एलिजिबल आहात. इथे ग्रीन आला, एलिजिबल झाला की मग तुम्हाला अप्लाय करायचंय. हा जो प्रोफाईल कसे बनवावे हा व्हिडिओ बनलेला आहे का, तर नेक्स्ट नाही, हा बनलेला आहे, झाला व्हिडिओ बघून घ्या. मग इथून पुढे हे कंटिन्यू आहे. मग तुम्हाला अप्लाय करा. प्रोफाईल बनलंय तुमचं प्रॉपर आहे ना, अप्लाय करायचं. आता इथून पुढे व्हिडिओ बघा. ज्यांनी प्रोफाईल सगळं क्लिअर सर माझं, आता अप्लाय करायचं. अप्लाय वरती क्लिक केलं की तुमच्या समोर विंडो येते. मग त्या विंडोमध्ये ते सांगतात डॉक्युमेंट कोणकोणती लागणार. याचा सेपरेट माझा व्हिडिओ पण येणार आहे, पण इथे विचारतात ते कोणकोणते नोट करून ठेवा. पहिलं तुमचं अपलोड करावं लागतं तुम्हाला 10वीचं मार्कशीट, दुसरा अपलोड लागतं 12वीचं मार्कशीट, प्रूफ ऑफ एज मध्ये 10वीचं सर्टिफिकेट अपलोड केलं तरी चालतं. इथे 10वीचं इक्विव्हॅलंट केलं चालतं. इथे प्रूफ ऑफ एज मध्ये 10वी वरती बघा बर्थडे टाकले, बर्थडे ते चालतंय. त्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ कॅटेगरी सर्टिफिकेट लागतं
लागतं. त्यानंतर प्रूफ ऑफ पर्सन, जर तुम्ही दिव्यांग दाखवलं असेल जर तर मध्ये त्यामुळे स्टार करतो मी. दिव्यांग असेल दिव्यांग, तुम्ही एक सर्व्हिस मॅन असेल तर हे विचारलं जाईल. तुम्ही जर ऑर्फन असाल तर हे विचारलं जाईल, तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर स्पोर्ट पर्सन शो केला असेल तरच विचारलं जाईल, कारण माझ्या प्रोफाईलमध्ये सगळं मी शो केलंय म्हणून मला दाखवतंय. त्यानंतर डोमेसाईल कंपल्सरी लागेल, नसेल तुमचं डोमेसाईल नो केलं तर नाही विचारणार, ओपन मध्ये कन्सिडर केलं जाईल. प्रूफ ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला विचारला जातोय. आता इथे बराच जणांचा प्रश्न आहे, सर एक्सपिरियन्सचा फॉर्मॅट कसा असावा, याच्यावरती पुढचा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. दाखवतो मी तुम्हाला, बरोबर आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसं असावं. काही सध्या करंट सर्व्हिस मध्ये असेल, सर आम्ही तर करंट मध्ये आहोत, आम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसे मिळेल, मग याला ऑप्शन काय असू शकतो तो पण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर फॉर्म अजून भरू नका, 2 दिवस 3 दिवस जाऊ द्या, मग फॉर्म भरा. फॉर्म भरताना अडचण येत असेल ना, काही माहिती टाकून चुकीची माहिती टाकून फॉर्म भरू नका. अडचणीत याल, टॉपर याल पण अडचणीत याल का, डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे. सो फॉर्म भरताना काळजी घ्यायची आपल्याला. त्यानंतर प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, जर डिप्लोमा डिग्री तुम्ही दाखवलंय ते इथे अपलोड करा. मग शेवटी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, डिक्लेरेशन करायचं आहे, डेट येते, लोकेशन तुम्हाला टाकायचं, जिथून तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल ते लोकेशन टाका, सबमिट आणि पे फीवर तुम्ही जायचंय, फीस पेड करायची. फी पेड मध्ये तुम्हाला ऑप्शन विचारतं, बाय चलन बँकेत जाऊन भरायचं की ऑनलाईन भरायचं. शक्यतो प्रेफर करा ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंटवरती SBI वरून तुम्हाला पे करायचं, इथे ओके करा. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन येतो, तुम्हाला SBI ई पे करायचं. बघा लक्षात ठेवा, SBI वरूनच पेमेंट होणार आहे, दुसरं चालणार नाही. SBIचं काय लागेल तुम्हाला, एक तर डेबिट क्रेडिट कार्ड चालेल किंवा इंटरनेट बँकिंग चालेल. तुमचं नसेल, तुमच्या मित्राचं, तुमच्या भावाचं, तुमच्या घरच्यांचं, तुमच्या कुणाचाही नातेवाईकाचं तुम्ही घेऊ शकता. ओळखीच्या पर्सनचं घ्या. इथे कार्ड नंबर टाका, एक्सपायरी डेट वगैरे तुम्हाला माहितीच आहे. आधी पे नाव करा आणि पे नाव केल्यानंतर लक्षात ठेवा सक्सेसफुल नाव येतं. सक्सेसफुल नाव आल्यानंतर तुमच्या प्रोफाईलची प्रिंटआउट घ्या. सक्सेसफुल नंतर स्क्रीनशॉट पण ठेवा आणि प्रोफाईलची प्रिंटआउट घेऊन तुमच्याकडे ठेवा. नंतर भविष्यामध्ये प्रोफाईल बघता येते नो डाऊट, पण चुकून जर काही झालं तर प्रोफाईलचं प्रूफ तुमच्याकडे असावं की काय भरलं होतं माहिती हे कळेल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. याची रिसिप्ट पण तुम्हाला मिळते, ती रिसिप्ट पण प्रिंटआउट ठेवा. आणि परत एकदा सांगतो, फॉर्म भरून झाल्यानंतर लगेच अभ्यासाला सुरुवात करा. मला वाटतं सेल्फ स्टडी होईल तर हरकत नाही, पण तुम्हाला मार्गदर्शन फरक पडत असेल तर डेफिनेटली तुम्ही घ्या. तुमच्या मार्कांमध्ये फरक पडला पाहिजे, कारण 132 पोस्टसाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. ही बॅच तुम्हाला अगदी कमी फी मध्ये 30% सवलतीमध्ये 6,999 मध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये ऑल सेशन लाईव्ह असणार आहे. अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता, एक्सपर्ट फॅकल्टी आहे, फ्री PDF लेक्चर नोट्स आहे, टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे. त्यामध्ये तुम्हाला MCQ सॉल्विंग सेशन पण असणार आहे. तो लगेच ऍप डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे. ऍप आपलं तुम्हाला असं दिसतंय बघा, हे ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. अडचण काहीच येणार नाही. अगदी अडचण आहे तर कॉल करा, अदरवाईज कॉल करायची पण गरज मला पडणार नाही. तुमच्या मनात अजून प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्की घेतो. तुर्तास थांबतो, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.